एक गंभीर आरोप झालेला आहे। हा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे। ते असं म्हणतात, निवडणूक आयोग जरी स्वायत्त असला तरी या आयोगाचा कार्यक्रम कोण ठरवतो हे प्रश्नचिन्ह आहे। मंत्रालयातला एक पीए पर्सनल असिस्टंट या आयोगाचा कार्यक्रम ठरवतो का, त्याला त्याप्रमाणे सूचना करतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे। बाळासाहेब थोरात यांनी गंभीर गोष्ट सांगितलेली आहे, गंभीर आरोप केलेला आहे। जर मंत्रालयातला एखादा पर्सनल असिस्टंट किंवा सचिव हा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम ठरवत असेल, अमुक एका वेळी निवडणुका घ्या, मतदान घ्या असा दबाव निवडणूक आयोगावर आणत असेल तर तो कोणाच्या आदेशाने आणतोय? माझा प्रश्न इतकाच आहे की हा जो सचिव आहे तो कोणत्या मंत्र्याचा सचिव आहे? मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला सचिव आहे का? मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला पीए आहे का? याचाही खुलासा बाळासाहेब थोरात यांनी केला पाहिजे। त्यांनी फक्त पीए असं म्हटलेलं आहे, पण माझा मुद्दा असा आहे की एखाद्या छोट्या मंत्र्याचा सचिव किंवा पीए असा दबाव आणू शकत नाही। मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा पीए किंवा त्यांचा एखादा सचिव असा दबाव आणू शकतो। त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेब थोरातांनी नाव घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे। मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातला एक पीए निवडणूक आयोगावर दबाव आणतोय आणि त्यांचे कार्यक्रम ठरवतोय असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलेला आहे। बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे, अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि सनसनाटी बोलण्याबद्दल ते काही प्रसिद्ध नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं त्यांचा आरोप गंभीरपणे घेतला पाहिजे।